सियावर रामचंद्र की जय. संपातीला पंख फुटले आणि तो उडून गेला. रामकार्यात आपलं योगदान दिल्याचा आनंद संपातीला मिळाला आणि संपाती आपल्या पंखाला पुन्हा प्राप्त करून आपल्या निश्चित कार्यासाठी निघून गेलाय. इकडे वानरांच्या मनामध्ये, वानरसेनेच्या मनामध्ये आनंदाचं भरत आलंय. कारण ज्या कार्यासाठी आपण निघालो होतो त्या कार्याचा निश्चित मार्ग सापडलाय, निश्चित ठिकाण सापडलंय, याचा आनंद त्यांच्या मनामध्ये आहे. संपाती उडून गेल्यावर सगळं वानर सैन्य निघालंय त्या दक्षिण दिशेनं पुन्हा प्रवास करत. बराच काळ अंतर चालून गेल्यानंतर एका समुद्राच्या काठावर ते येऊन थांबलेत. समुद्राच्या काठावर आल्याबरोबर वानरसेनेच्या मनातला हा आनंद संपलाय. म्हणजे आता आपल्याला माता सीतेचा शोधच लागला, ही जी भावना होती ना ती संपली. कारण अथांग पसरलेला समुद्र, त्यात अचानक उफाळून येणाऱ्या लाटा, या सगळ्याचा विचार केल्यानंतर आता आपण या समुद्राला ओलांडून कसं जायचं याविषयीची चिंता त्यांच्या मनामध्ये आहे. या उंचच उंच लाटांचा सामना कसा करायचा, साधारण 100 योजने दूर असलेला हा समुद्र ओलांडायचा कसा, सगळे चिंतातूर अवस्थेमध्ये त्या समुद्राच्या काठावर बसल्यात. आणि या चिंतातूर स्थितीमध्येच पुन्हा एकदा वानरांच्या मनाला नैराश्यानं ग्रासलाय. आता कळालंय 100 योजना समुद्र पार करून गेल्यानंतर लंका आहे, लंकेत माता सीता आहे, तीच रावणाची राजधानी आहे. आपण तिथं जायचं, माता सीतेचा शोध घ्यायचा, माता सीतेला निरोप द्यायचा, परत यायचं. सुग्रीवाला ही हकीकत सांगायची, सुग्रीव रामचंद्रांना सांगतील, रामचंद्र प्रसन्न होतील आणि मग रावणाचा पाडाव करण्यासाठी वानर सैन्य निघेल. या सगळ्या कल्पना प्रत्यक्षात येणार नाहीत याची जाणीव वानर सैन्याला होऊ लागली. काही खरं नाही आपलं. आता कळालंय पण जाता येत नाही, निरोप देता येत नाही. आणि विषादाच्या मध्ये वानर सैन्य बुडून गेलंय, अत्यंत दुःखी आहे. अंगद या सगळ्यांचा प्रमुख आहे. अंगदानी सगळ्या सैन्याला गोळा केलाय एका ठिकाणी आणि तो बोलतोय. आता अंगद जे बोलतोय ना ते केवळ वानर सैन्यापुरतं मर्यादित नाहीये, आपल्याही आयुष्यात ते लक्षात ठेवायचं. अंगद सांगतोय, हे वीर वानर सैनिकांनो, मन विषादामध्ये बुडून जाऊ देऊ नका. एकदा विषादात बुडालात की संपलं सगळं. कारण मनात निर्माण होणारा विषाद हा सगळ्यात मोठा दोष आहे, सगळ्यात मोठा दोष. हा दोष कसा आहे ते पण अंगद स्पष्ट करतोय बरं का. लक्षात ठेवा, ज्यांच्या मनामध्ये हा विषाद निर्माण होतो, विषाद नावाची कल्पना फार भयंकर आहे. काय असतं, समुद्राच्या काठावर वानर सैन्य उभा आहे, पलीकडच्या तीरावर लंका आहे, लंकेत जायचंय पण जाता येत नाहीये. आपण जाणार कसे हा प्रश्न आहे आणि जाऊ शकत नाही म्हणून संपलं सगळं ही भावना आहे. हाच विषाद असतो. आपल्या आयुष्यात संपलं सगळं, आता काहीही होऊ शकत नाही, ही भावनाच मुळात आपल्या सगळ्यांना त्रासदायक ठरते. मी माझं उदाहरण देऊन सांगतो आणि तुम्हाला पटविण्याचा प्रयत्न करतो. साधारण काही वर्षापूर्वी, 1-1.5 वर्षापूर्वी अनलायझरचे 2 चॅनल ब्लॉक झाले आणि संपलं सगळं अशी पहाटे माझ्या मनात भावना आली. संपलं सगळं. 5-6 लाख सबस्क्रायबर असलेलं चॅनल, लाखभर सबस्क्रायबर झालेलं हिंदी चॅनल एकाच वेळी हॅक झालं होतं. संपलं सगळं, आपली मेहनत संपली, आपण संपलो ही भावना झाली. तुम्ही ते फेसबुक लाईव्ह पण बघितलं असेल, त्यातही हीच शब्द होते, संपलं सगळं. मग प्रयत्न झाले, 2 दिवस लागली चॅनल रिकवर व्हायला. पण या मधल्या काळात एक काहीच नसलेलं चॅनल आपल्या समोर आणलं. अगदी 5-6 हजार सबस्क्रायबर असतील त्यावेळेला त्याच्यावर. आणि त्या चॅनलला, डिवाइनलाच मुख्य चॅनल म्हणून चालवायचं सुरुवात केलं. आता ज्यावर आपण बोलतोय ते बघता 50,000पर्यंत ते गेलं.
बघता बघता, आणि लोक त्यावर बघू लागले. 2 दिवसात चॅनल रिकवर झालं. डिवाइनचे सबस्क्रायबर 50,000 झाले होते. मला वाटलं मजाच झाली की हिंदी, मराठी, डिवाइन 3-3 चॅनल आता मस्त चालायला लागतील. पण हिंदी मराठी जसं रिकवर झालं तसा डिवाइनचा सबस्क्रायबरचा वेग थांबला. एक काळ 30,000 सबस्क्रायबरचा वेग होता आणि माझं हिंदी चॅनल, मराठी चॅनल व्यवस्थित चालू लागलं. संपलं सगळं म्हणून बसलो असतो तर डिवाइन सुरू झालं असतं, चाललं असतं? नाही. याआधी नोकरी गेली, संपलं सगळं म्हणून बसलो असतो, त्याला जर चालू झालं असतं? नाही. आयुष्यात संपलं सगळं ही भावना आली की आपण संपून जातो, आणि ते महाभयंकर विष आहे, लक्षात ठेवा. हा कसला दोष आहे? आपण सापाच्या जवळ जावं किंवा साप आपल्या जवळ यावा आणि त्यानं दंश करून आपलं आयुष्य संपवावं, असं आपलं विषादाच्या जवळ जाणं असतं. सापाच्या जवळ आपण गेलो काय किंवा आपल्या जवळ साप आला काय, त्यानं दंश केला की त्या विषारी दंशाने आपलं आयुष्य संपतं. तसं विषाद हा सुद्धा असाच विषारी सापासारखा आहे. तो आपल्या आयुष्यात मनात आला की आपण संपलं, आपण संपून जातो. त्यामुळं अंगद सांगतोय विषादग्रस्त होऊ नका. पराक्रमाची वेळ आल्यावर जो माणूस विषादग्रस्त होतो, पराक्रमाची वेळ जवळ आली आहे, काही करून दाखवायची वेळ जवळ आली आहे, स्वतःला सिद्ध करण्याची वेळ जवळ आली आहे. काय होणार आहे आपल्याकडून, आपल्याला जमणार आहे का हे, ही भावनाच विषादग्रस्ततेची असते. आणि असा विषाद मनात आला की आपल्यातल्या बुद्धीच्या तेजाचा नाश होतो. पुरुषार्थ जो असतो आपल्यातला तो सिद्धीला जात नाही. जे करायचंय ते साध्य होत नसतं. आपल्या मनातलं, शरीरातलं तेज नाहीसं होतं. त्यामुळे अंगद सांगतोय विषादग्रस्त होऊ नका. एकदा का विषादग्रस्त झालात की संपलं सगळं. अंगदाची ही मांडणी वानरांच्या मधला उत्साह कायम ठेवते आहे. रात्रीच्या वेळेला सगळ्या वानर सैन्याला त्या समुद्राच्या काठावर बसवून त्यांचं मन विषादग्रस्त होऊ नये यासाठी अंगद प्रयत्न करतोय आणि एक विनंती करतोय की आता आपण सगळे मिळून बघूया उद्या सकाळी की कोणाची शक्ती आहे हे समुद्र उल्लंघून जाण्याची. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आहे आणि पुन्हा वानर सैन्य जमा झालंय. अंगद एक जोशपूर्ण भाषण त्यांच्या पुढे करतोय आणि म्हणतोय की आता आपल्यातल्या वीरांनी सांगायचं आहे कोणात शक्ती आहे आणि कोण जाऊ शकतो. काय होतं या सभेत, कोणाकोणाची शक्ती समोर येते आणि कशा स्वरूपाच्या गोष्टी समोर येत आहेत ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.